ट्रम्प सरकारचा चीनला मोठा दणका। अमेरिका चीनच्या वस्तूंवर 104% कर लादणार। चीनकडून अमेरिकेवर आयात कर लादल्यानंतर ट्रम्प सरकारकडून अतिरिक्त कर लावण्याचा निर्णय। पक्षाला अडचणीत आणणारी वक्तव्य नको। अजितदादांचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना खडे बोल। तर कोकाटे बैठकीला अर्धा तास उशिरा आल्यामुळे बेशिस्त वागणुकीवरून दादांनी झापलं, सूत्रांची माहिती। भैयांना महाराष्ट्रात राहू द्यायचं का यावर विचार करावा लागेल। उत्तर भारतीय विकास सेनेच्या याचिकेनंतर मनसेचा इशारा। निवडणूक आयोगानं मनसेची मान्यता रद्द करावी। राज ठाकरेंविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाबतचा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत सादर। तर माता मृत्यू अन्वेषण विभागाचा अहवाल अद्याप प्रतीक्षेत। राज्य सरकार संबंधितांवर काय कारवाई करणार याकडे लक्ष। दीनानाथ रुग्णालयाला जमीन दान करणारे खिल्लारे कुटुंबातले चित्रसेन खिल्लारे यांना अश्रू अनावर। तर गरोदर महिलेची पैशांसाठी अडवणूक झाल्यामुळे भाऊक। रुग्णालयासाठी जागा दान केल्याचा पश्चाताप व्यक्त। लवकरच मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार। तातडीच्या उपचारासाठी अनामत रक्कम घेऊ नका। पुणे महापालिकेची शहरातील सर्व खासगी रुग्णालयांना नोटीस। तक्रारी आल्यास थेट कारवाईचाही इशारा। फुले चित्रपटातल्या दृश्यांना ब्राह्मण महासंघाचा आक्षेप। तर चित्रपटात ब्राह्मण समाजाची चांगली बाजूही दाखवण्याची मागणी। तर चित्रपटाचं प्रदर्शन 15 दिवस पुढे ढकललं। दिग्दर्शक अनंत महादेवन यांच्याकडून चर्चेची तयारी। आनंद दवे यांची माहिती। फुले चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शकांनी घेतली भुजबळ। तर फुले दाम्पत्यानं सहन केलेला त्रास समाजाला कळायला हवा, भुजबळांची प्रतिक्रिया। तर आव्हाडांकडून सुद्धा फुले चित्रपटाचं समर्थन। आरोपी खोक्या भोसलेच्या पत्नीनं घेतली अजितदादांची भेट। तर आमच्यावर खोटे गुन्हे दाखल झालेत। धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून त्रास होतो, भोसले कुटुंबियांचा आरोप। तर घरावरील कारवाईनंतर पुनर्वसन करण्याचीही मागणी। संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना सन्मान। तर सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून डीवायएसपी अनिल गुजर आणि इतर अधिकाऱ्यांनी केलेल्या उत्कृष्ट तपासासंदर्भात त्यांचा गौरव। अभिनेता सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणातील वांद्रे पोलिसांकडून आरोपपत्र दाखल। तर आरोपी शरीफुल खानच्या हाताचे ठसे सैफच्या घरात सापडल्याचा फॉरेन्सिक रिपोर्टही आरोपपत्रात। बाबा सिद्दीकींचा मारेकरी झिशान अख्तरचे हस्तक अटकेत। जालंधरमधील भाजप नेत्याच्या घरी ब्लास्ट केल्याच्या प्रकरणात पंजाब पोलिसांकडून दोघांना अटक। दोन्ही आरोपी बिश्नोई गँगचे सक्रिय सदस्य। सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात सरकार आरोपी, मग तपास कसा करणार? एसआयटी नेमा। अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकरांची मागणी। औरंगाबाद खंडपीठाची राज्य सरकारला नोटीस। तर पुढील सुनावणी आता 29 एप्रिलला होणार। देशभरात वक्फ सुधारणा कायदा लागू। केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी। वक्फ सुधारणा कायद्यासाठी गॅझेटही प्रसिद्ध। नांदेड धाराशिवसह सोलापुरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस। आंबा, ज्वारी, फळबाग आणि काढून ठेवलेल्या हळदीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान। शेतकरी यामुळे चिंतेत। वाट